शिवसेना प्रमुखांनी ज्यांना सांगितलं, जेही काम सांगितलं, मग ते कोणतंही असो, त्या काळामधला शिवसैनिक हा जीवावर उदार होऊन ते काम करायचा. आणि त्याचाच परिणाम असा होता की शिवसैनिकाकडे जे शिवसेना प्रमुखाकडे जे शिवसैनिक होते, मग त्याला लोक कोणी गुंड म्हणायचे, कोणी चाकूधारी म्हणायचे, कोणी काही म्हणायचे. दगड फेकणारा, लाठी हातात घेणारा, प्रसंगी तलवार घेऊन लढणारा, हाच खरा शिवसैनिक शिवसेना प्रमुखांनी निर्माण केला होता. म्हणून नारायण राणे साहेबांनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं थांब तर थांबलो नसता, तेही केलं असतं. कुलब्यातील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा जो आहे तो झाकण्यात आलाय आणि संजय राऊत असं म्हणतात की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा धाक अजूनही कायम आहे. हे बघा, एक आहे, मी वैयक्तिक आमच्या पक्षातर्फे मी सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकता कामा नये या मताचे आम्ही आहोत. अनेक महापुरुषांचे पुतळे ओपन आहेत. बाळासाहेबांचा पुतळा का झाकला? खरं तर निवडणूक आयोगाने अशा पद्धतीचं कारवाई करणे योग्य नाही, हे आमचं स्पष्ट मत आहे. एमआयएम तर जातीवादीच आहेत ना. हे हैदराबादचे नवाब या ठिकाणी येऊन इथलच्या मुसलमानाची माथी भडकवण्याचं काम हे करणार आहेत. प्रसंगी हे लोक दंगल घडवतील, प्रसंगी हे लोक कुणावर हल्ला सुद्धा करतील. पोलिसांनी याची काळजी घेतली पाहिजे, कारण की यांना जातीवादाशिवाय इलेक्शन जिंकता येणार नाही. यांना हे हिंदू मुस्लिम करायचंच आहे. म्हणून हिंदूंना सुद्धा सांगतो की तुम्ही सुद्धा सावध राहा. उत्तराला प्रत्युत्तर द्यावं लागेल. मग ही भूमिका जर आम्ही घेतली तर त्यात काही गैर पण नाही. इनपुट्स आहेत का? तुम्ही सावध राहा म्हणताय हिंदूंना? त्यांचे स्टेटमेंटच ते आहे. त्यांचे रील्स पहा कसे आहेत. ओएसी आ रहा है का? कोण आहे हा ओएसी? कशासाठी येतोय? जातीवाद आम्हाला इथं पेरण्यासाठी येतोय. तुम्ही काही असा, या शहर हे शांत आहे, चांगलं आहे, हे शांतता बिघडवण्याचं काम करू नका, हा इशारा आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांनाही देतो. एमआयएम कडून ते येतीलच ना. अहो, एमआयएम कडून काय, आमच्या उबाठा मामूने सुद्धा 12 एमआयएमचे किल्ले उभे केलेत ना. म्हणून आता त्या उबाठाने ह्याची काही विषवल्ली आता घरात घ्यायचा प्रयत्न केला ना, त्याचा हा परिणाम आहे. उद्याचं शहर कसं ठेवायचं हे आता जनतेने ठरवायचं. एमआयएमच्या रॅलीमध्ये पैसे उधळतानाचे व्हिडिओ व्हायरल होतोय. प्रचार चालू आहे, पुरं नाचतात, पैसे उधळतात. पैसे ते टाकतात माहित नाही का, खोटे पैसे माहित नाही, पण ते हे चालू आहे. तो व्हिडिओ जो झाला त्याच्यामध्ये त्या इम्तियाजचं जे काही स्टेटमेंट होतं, हम तो नवाब है, नवाबों का शौक आहे. त्याला सांगतो, तुमची नवाबी आमच्या एका माणसाने एका दिवसामध्ये नेस्तनाबूद केली पोलीस ऍक्शनच्या माध्यमातून. त्याचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल. आणि तीच भूमिका जर तुम्ही आमच्या इथे आम्हाला गुलाम समजत असाल तर त्या भूमिकेमध्ये आम्हाला सुद्धा यावं लागेल. तुम्ही म्हटले की तिरंगी, आमचा सगळ्यात महत्वाचा विरोधक आहे एमआयएम. त्याच्यानंतर आता उबाठा मामूचे जे काय आहेत, उबाठा मामू बी एका अर्थानं एमआयएमचं बी टीम झाली की काय असं वाटायला लागलंय. म्हणून त्यांच्याशी सुद्धा आमची फाईट आहे. तोप म्हणल्या जायची, त्या तोपेतली दारुगोळा आता निघून गेलेला. म्हणून आता शाखेवर जाऊ किंवा कॉर्नर मिटिंग घेऊनच त्यांना प्रचार करावा लागेल. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे जे काही स्वतःच्या अहंकारापुढे त्यांना जे काही झालंय त्याला ते आजही ऍक्सेप्ट करायला तयार नाही, हे दुर्दैव. म्हणून या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खास करून मुंबईच्या, ते तुम्हाला रोज संध्याकाळी अनेक ठिकाणी फिरताना दिसतील. बरं, ते नारायण राणेंचं एक शहराचे खासदार आहात तुम्ही देखील. मी खासदार म्हणून सांगतो की सगळ्या पक्षांनी स्टेटमेंट देताना व्यवस्थित दिलं पाहिजे, शांतता राहिली पाहिजे, ह्या मताचं मी आहे. बरं, पण ते काही प्रचार रॅलीमध्ये पैसे उधळण्याची व्हिडिओ व्हायरल होतात. ते पैसे काय ते माहित नाही, मात्र होत आहे व्हायरल. मी तो व्हिडिओ काही बघितला नाही. तो व्हिडिओ बघितल्यानंतर मी बरोबर आपल्याला सांगतो. पण असं होत असेल तर नाही, हे चांगलं नाही. असं होत असेल ते चांगलं नाही. पैसे उधळणे चांगलं नाही, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.